जानकी, आय एम सो एक्साइटेड। उद्या तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि उद्या आर्यनचा बर्थडे सुद्धा आहे। काय मग उद्या कुठला ड्रेस घालणार? अमृता, मला नाही वाटत मी कॉलेजला येऊ शकेन म्हणून। जानकी, अगं पण काय झालंय? त्या विषयावर नको बोलायला। समजा जानकी उद्या कॉलेजमध्ये एखाद्या मुलाबरोबर बोलताना दिसली तर? मी का जाऊ तिच्या कॉलेजला? तुला जायची काय गरज आहे? इथे इथे बसून ती सगळी दृश्य तुझ्या डोळ्यासमोर तुला दिसतील। अरे नशिबाने मिळालेला अस्सल मोती आहे जानकी म्हणजे। आता त्याला जपायचं कसं हे तुलाच कळलं पाहिजे। ठीक आहे, मी विचार करून सांगतो। त्याची काही गरज नाहीये। मी ठरवलं, मी कॉलेजात नाही जाणार। वहिनींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं रे बाबा। दादा, परशु मला जाऊ दे, मला काम आहे। कुठे निघाला? हे बघ, माझं काम आहे, आपण नंतर बोलूया। अरे दादा, आता बोलला नाहीस की नाही तू तर माझा जीव जाईल रे। पाया पडतो तुझ्या, पण बोल माझ्याशी। हे बघ परशु, उठ उठ उठ, तू बोल, पटापट बोल, काय काम आहे? पण ते तू मला म्हणाला होतास ना, विद्यार्थी तू मला बनवणार, त्याचं मग कसं काय? तुला म्हंटल ना, तुला राजकारणात पडायचंय तर आधी राजकारण म्हणजे काय ते समजून घे। बर, आणि म्हणून वाकणीसांकडे जा। जा, मी जाऊ आता। काय म्हणलं? हो म्हणलं। मी तुम्हाला चांगल्या मार्काने पास होऊन दाखवेन, पण ते कॉलेजात जाऊन नाही, घरी बसून। ते काय तो कोर्स असतो ना, कॉरेस्पॉन्डन्स कोर्स, तेच ते, तो करेन ना मी। आत्याबाईंना सुद्धा माझं कॉलेजात जाणं आवडणार नाही। अमृताला पण उगीच माझ्यामुळे त्रास नको। तुम्ही जसं बाकीच्यांना सांगता ना, तसं मी तुम्हाला सांगू। पास झालं, विषय संपला, चर्चा बंद। आता नको टिप गाळू, नाहीतर तुला रडवणाऱ्या त्या नरसिंहाची आत्ताच्या आता माझ्या डबल बोर्न चाळण करून टाकतो। हे काम आपण तेव्हा पण करू शकलो असतो। करू शकलो असतो नाही, केलं होतं। ते बसाव्याला राजनला नीट वापरता नाही आला आणि त्याच्या हातनं ही संधी गेली। ती चूक पुन्हा नाही करायची। त्याला मारण्यापेक्षा त्याचं मनोधैर्य मारून टाकायला हवं। हो, पण कधी? उद्या, उद्या सकाळी। जना आर्यनचा वाढदिवस आहे, आतिषबाजी व्हायला नको। उद्याचं वर्तमानपत्र वाचायला विसरू नकोस। उद्या किल्लेदारांच्या घरात पहिला बॉम्ब फुटणार। काय झालं जानकी? बाबा शेतात पाय घसरून पडले, हाडाला लागलं म्हणाली आई, मला जायला पाहिजे। मी येतो, डॉक्टरांना फोन करतो म्हणजे तेही पोचतील। मला पण यायचंय। चल की। अरे शाळा नाही का गण्या? एक दिवस सुट्टी घेतली तर काही फरक पडत नाहीये। जा रे गण्या, तयारी कर, मी आलो फ्रेश होऊन। काय वाचला नाही पेपर मी आज? काय बातमी आहे? ठीक आहे ठीक आहे, मी वाचतो पेपर आणि तुम्हाला फोन करतो। हा, अच्छा, सकाळी म्हणून तुम्हाला पेपर सापडत नव्हते वय? ते मृत्यू पेपराचं शिवानरावांचं काय झालं? तू विषय टाळू नकोस परशु। साहेब काही नाही, ते जागर नाही जरा। जागर वगैरे सारख्या पेपरना माझ्या आयुष्यात स्थान नाही। पेपर द्या। नाही, जागरच नाही, फक्त। अच्छा, म्हणजे सगळ्याच पेपरला ती बातमी आहे? सगळ्याच पेपरमध्ये बोंब झाली। आता तू म्हणशील ना, तर आता जागरचं ऑफिस जाळून टाकतो। पेपर द्या।